माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी, आप आपणा माझी मिळो, एक खेळो एकाशी. घाबरियाच्या मोडा काड्या, त्याच्यात एक अक्षर मिळालेले, तर मोडा असा शब्द आहे. घाबरियाच्या मोडा काड्या, धाडा भ्याडा वळतिया, आप आपणा माझी मिळो, एक खेळो एकाशी. तुका म्हणे देवापाशी, तुका म्हणे देवापाशी, विटाळशी नसावी, आप आपणा माझी मिळो, एक खेळो एकाशी. पांडुरंगा करू प्रथम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. भक्तरत्नम संतवर्यम, भक्ती मार्ग प्रबोधकम, विठ्ठलांग्रिगतं वंदे नामदेवं पुनः पुनः. जगी भजनी जग कहे, नामदेव के दासी, कबीरा वंदायु कहे, तुझ सब संतन के काशी. धन्य धन्य एकनाथा, तुमचे पायी माझा माता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. विठ्ठल विठ्ठल. माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी, आप आपणा माझी मिळो, एक खेळो एकाशी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग
श्रीमंत श्री जगद्गुरु जगतसंत जगतमान्य महान वैष्णव भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, काळाच्या माथ्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन करणारे एकमेव संत श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या मनातील भाव गोपाळांच्या समोर बोलून दाखवणारा गोड असा अभंग आहे. विठाला विठाला. हो, प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग हा तुकोबारायांचा. आणि गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या मनातील काही भाव या गोपाळांच्या समवेत प्रगट केलेला आहे आणि तो भाव तुकोबाराय त्या ठिकाणी कृष्णाच्या मनातला आपल्या समोर या अभंग रूपाने ठेवतात. असो हा अभंग सेवेसाठी निवडण्याचं कारण सर्वांना कल्पना आहेच, तरी सुद्धा सांगणं हे वक्त्याचा अर्थ कर्तव्य ठरते. या न्यायानं 9 दिनी उत्सव विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या 751व्या जयंती उत्सव, त्या निमित्तानं 9 दिवसाचा माऊली ज्ञानोबा चरित्राचा त्या ठिकाणी आपण आस्वाद घेतलेला आहे. आणि 9 दिवस त्या ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई आणि तत्संबंधानं इतर संतांचं चरित्र आपण त्या ठिकाणी या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये श्रवण केलं. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजची ही सेवा म्हणजे या संपूर्ण असणाऱ्या 9 दिवसाचा जो काही अट्टहास आपण केलेला आहे त्याच्या प्रसादाची सेवा अर्थात काल्याची सेवा आहे. आणि त्या संबंधानं आपण हा त्या ठिकाणी काल्याला अभंग निवडलेला आहे. विठाल विठाल. हो, माऊलींचा चरित्र भाग त्या ठिकाणी कालपर्यंत आपण बघितला आणि मग ही त्यांच्यासारख्याच संतांनी घालून दिलेली परंपरा आहे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. आणि पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. मग त्या ज्ञानोबारायानं संपूर्ण जगाला हा प्रसाद त्या ठिकाणी वाटण्याची जी परंपरा आहे, काल्याचा प्रसाद देण्याची परंपरा सुरू केलेली असल्यामुळं त्यांच्या या चरित्र गंगेमध्ये आपण सर्वांनी 9 दिवस स्नान केलेलं आहे. त्या संबंधानं आजचा हा काल्याचा प्रसाद आपल्याला प्रत्येकाला माऊलीच देणार आहेत. माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. न्यायानं हा काल्याचा प्रसाद आपण सर्वजण ग्रहण करण्यासाठी इथं आलेलो आहोत. परंतु काल्याचा प्रसाद सेवन करण्याचा अधिकार मात्र प्राप्त करून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी हाची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवू. त्याच्यासाठी भगवंताचं चरित्र सांगावं लागतं आणि ते चरित्र सांगितल्याशिवाय काल्याचा असणारा प्रसाद ग्रहण करण्याचा अधिकार येत नाही. आणि म्हणून वारकरी संतांनी लिहिलेली जी काही बाळक्रीडा असेल, गवळणी असेल, काला असेल, या प्रकरणातलं एक त्या ठिकाणी अभंग घ्यावा, त्यावर विश्लेषण करावं, भगवंताचं चरित्र सांगावं आणि तो प्रसाद ग्रहण करावा, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा असल्यामुळं आज आपण हा जो अभंग निवडलेला आहे, या अभंगात तुकाराम महाराजांनी गोकुळात असणारा जो श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांसमवेत खेळायला लागला या प्रसंगातला हा अभंग आहे. कारण गोपाल श्रीकृष्णाचं जरी वर्णन करणारा अभंग घ्यायचा असला तरी सुद्धा तो द्वारकेतला जमत नाही. द्वारकेचा राणा पांडवा हे आजच्या दिवशी बोलायचं नाही. हस्तिनापुरातला युद्धातला कृष्ण सांगायचा नाही. कुरुक्षेत्रातला उपदेश करणारा कृष्ण सांगायचा नाही. मथुरेत कंसाला मारणारा हे कृष्ण सांगायचा नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे काही गोकुळात चरित्र झालंय फक्त तेवढंच सांगायचं. आणि म्हणून हा जो प्रसंग या अभंगात आलेला आहे हा गोकुळात झालेला प्रसंग असल्यामुळं हा अभंग कीर्तनाला घेतला. एक अभंगाचं थोडक्यात चिंतन करू, तदनंतर भगवंताचं चरित्र उच्चारण करू आणि आपण तो प्रसाद ग्रहण करूया. कारण आपण सर्वजण 9 दिवसात चरित्र भाग ऐकत आलेलो आहोतच आणि आतापर्यंत अनेक वेळेला काल्याचे कीर्तन आपण ऐकलेले आहेतच. पण तरी सुद्धा हा नियम असल्यामुळं आपण या अभंगाचं थोडक्यात चिंतन विषय मांडूया आणि नंतर भगवान श्रीकृष्णाचं, गोपाल कृष्णाचं चरित्र सांगूया. कारण काल्याचं कीर्तनावाल्याला 2 टप्पे पार पाडावे लागतात. एक तर अभंग चिंतनाचाही भाग नियमपूर्वक पाहावा आणि तदनंतर कृष्ण चरित्राचं उच्चारण व्हावं. नुसतं अभंग सांगूनही आजची सेवा पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करायच्यात. काही कीर्तनाला ठराविक मर्यादा आहेत.
संतांच्या गुलालाचं कीर्तन असेल, समाधी सोहळ्याचं कीर्तन असेल, मग नामदेवराय, चोकोबाराय, सेना महाराज, तुकोबाराय, कोणाचंही असू द्या, त्याही दिवशी अभंग चिंतनाला विशेष महात्म्य द्यायचं नाही, चरित्र उच्चारणाला जास्त महात्म्य द्यायचं. ज्या संतांचा उत्सव आहे त्यांचं चरित्र विश्लेषणपूर्वक गावं हा त्या दिवसाचा मुख्य दिवस असतो, उद्देश असतो. जयंतीचं कीर्तन, अभंगात चिंतनात जास्त पाहायचं नाही. ज्या देवतेचा जनजयंती उत्सव आहे, रामनवमी असेल, कृष्ण जन्म असेल, तो मुख्य भाग आपण त्या ठिकाणी पाहावा, अशी एक संप्रदायाची नियमावली आहे. आणि म्हणून आजचं हे कीर्तन तशाच पद्धतीचं असल्यामुळं 2 टप्प्यामध्ये हे काही विचार आपल्याला मांडायचा आहे. एक थोडंसं अभंग चिंतन आणि दुसरं गोपालकृष्णाचं चरित्र. आणि 1 तास खटवांग राजाला जसा राहिला होता तसा आपल्याला 1 तास राहिलेला आहे. काही अडचण नाही, सगळी व्यवस्था आपण बरोबर करू. विठाल विठाल. असो प्रसंग गोकुळातला आहे. पहिले अभंगाचा भावार्थ बघूया. काय झालं, श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाल्याच्या नंतर आपल्यासोबत काही मित्रमंडळी त्यांनी निर्माण केली. आणि पेंद्या, बोबड्या, वाकड्या, वडजा, श्रीदाम्या, मधुमंगल अशा असणारे जे काही मित्रमंडळी, यांच्या समवेत भगवंत गायी चरायला गेलेले असताना गायीचं चरण चालू झालं की तेवढ्या वेळामध्ये काय करावं म्हणून हे सगळे संत किंवा हे सगळे भक्त मंडळी समवेत भगवंत खेळ खेळायचे. आणि मग खेळ खेळण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात, हे लक्षात ठेवा. खेळाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि खेळण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. विठाल विठाल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे खेळण्यासाठी गेलेले आहेत. आता एक लक्षात ठेवा, काल्याच्या प्रसंगात जवळपास जेवढे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगाचा डबल अर्थ आहे. एक भावार्थ आहे आणि एक त्या ठिकाणी वाच्यार्थ आहे. सरळ सरळ जर अभंगाचं चिंतन पाहायचं झालं तर वरून अर्थ आपल्याला सरळ दिसतो, पण आतमध्ये त्यामध्ये एक मतितार्थ दडलेला आहे. प्रत्येक अभंगात असंच आहे जवळपास. आणि हाही अभंग तशाच पद्धतीचा आहे. या अभंगातून भगवान श्रीकृष्ण गोपाळाशी बोलतायत, संवादामध्ये एक साधेपणा दिसतो, पण त्यामध्ये जर मथितार्थ बघायला गेलं तर हा उपदेश सर्वसामान्यांना केलेला आहे. असे 2 अर्थ या ठिकाणी या अभंगाचे निघतात. विठाल विठाल. आणि जवळपास मी म्हटल्याप्रमाणे काल्याच्या प्रसंगात, तुकोबारायाच्या बाबतीत तरी अशीच अभंग रचना आपल्याला पाहायला भेटते. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला आहेत, सगळ्याला आपण विस्तार करू शकत नाहीत. आजचा जो काही असणारा सेवेला घेतलेला अभंग आहे त्या संबंधानं आपण त्या दोन्ही अर्थाचं थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. वाचार्थ काय होतो आणि लक्ष्यार्थ काय होतो. आणि कृष्ण परमात्मा गोपाळांसमवेत ज्यावेळेस मग गायी चरत असताना खेळायचे, त्या खेळण्यामध्ये मग काही प्रकार आहेत, अनेक खेळ आहेत. आता हे खेळाचा सगळा सांगणं म्हणजे सुद्धा अवघड झालंय का. आता हे सांगून लवकर कळणारं राहिलं नाही, कारण हे खेळ आता बघायला भेटत नाहीत. कुठंच रस्त्यावर पोरं तुम्हाला असं खेळ खेळताना दिसत नाही. धिंगाणा करणं वेगळं हो, पण खेळ खेळणं वेगळं आहे की नाही. आता आम्ही लहान असताना भरपूर खेळ खेळले, तुम्ही तर खेळलेच असणार, काही विषय नाही, कारण मोबाईल नव्हते. मोबाईल एक 2005 पासून जास्त विस्तार झाला त्याचा, पण तरी बी 5 पासून जरी विस्तार झाला असला तरी प्रत्येकाकडे नव्हतेच ते. आणि म्हणून लहानपणी लोक खेळ खेळायचे, सगळे मित्रमंडळी एकत्रित यायचे. आणि त्या काळामध्ये मग हे सगळे बालमित्र असणारे एकत्रित येऊन अनेक प्रकारचे खेळ प्रत्यक्ष रूपानं खेळायचे. आता मोबाईलवर खेळतात. विठाल विठाल. पण प्रत्यक्ष खेळ खेळण्यामधला आनंद काही वेगळा आहे. काय व्हायचं, खेळ खेळत असताना त्या भूमीचा जास्त संपर्क व्हायचा, जमिनीचा, लेकरासोबत. हमखास लेकराची गुडघे फुटलेले असायचे. ते खेळण्याचा आनंदच वेगळा होता. आणि भूमीचा संपर्क व्हायचा, त्या मातीशी ते लेकरू एकरूप व्हायचं. आणि म्हणून त्या मातीशी एकरूप झाल्यामुळं त्या पृथ्वी मातेचा, त्या जमिनीचा एक स्वाभिमान त्या व्यक्तीला असायचा शेवटपर्यंत. ऐका नाही, पहिले माणसं भीक मागून खायचे पण शेती विकत नव्हते. आता नोकरी लागली की शेती विकून टाकतात. त्याचा शेती विकण्याचा भाग मला सांगायचा नाही, पण मातीचं प्रेम नष्ट व्हायला लागलं. विठाल विठाल. खेळ
खेळण्यातून त्या मातीशी एक संलग्नता निर्माण व्हायची. दुसरी गोष्ट, आता मित्रत्वाचं नातंही पुन्हा हळूहळू कमी व्हायला लागलं आहे का नाही. आताच्या काळामध्ये मित्रपणा तसा राहिला नाही. अहो, देवाचे मित्र शेवटपर्यंत भगवंत, जो मित्र शिकण्यासाठी सुदामा भेटला तो शेवट भगवंतानं त्याचा किती उहापोह केला. अशी मैत्रित्वाचं नातं शेवटपर्यंत टिकायचं. हे खेळ खेळण्यातून ते प्रेम निर्माण व्हायला लागायचं. आणि मग भगवान श्रीकृष्ण या सगळ्या गोपाळांसमवेत खेळ खेळायचे. आता खेळाचे दोन प्रकार आहेत. काही खेळ असे असतात की खेळत असताना सगळेजण एकत्रित खेळू शकतात, परंतु काही खेळ मात्र असे आहेत की ज्या खेळामध्ये दोन विभागण्या कराव्या लागतात, त्याच्याशिवाय तो खेळ खेळता येत नाही. आता कबड्डीचा खेळ खेळायचा झाला तर तो सगळे एकत्र नाही खेळता येत, त्याच्यात दोन त्या ठिकाणी विभागण्या कराव्या लागतात. एका बाजूचा एक त्या ठिकाणी 7 जणांचा ग्रुप असतो आणि दुसऱ्या बाजूला 7 जणांचा ग्रुप. असं केल्याशिवाय ते खेळता येत नाही. क्रिकेटचा मॅच असला तरी सुद्धा त्यालाही 2 विभाग लागतात. असे काही जे खेळ आहेत ते विभागानं खेळण्याचे खेळ असतात. आणि म्हणून आजच्या जे काही खेळाचं वर्णन आहे ते सुद्धा अशाच प्रकारचा खेळ आहे. विठाल आणि मग भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांसमवेत ज्या वेळेस खेळायला निघाले त्यावेळेस भगवंतानं सांगितलं आता हा ग्रुपचा खेळ खेळायचा होता, 2 विभागाचे खेळ खेळायचे होते. मग बहुतेक कबड्डी खेळत असतील, चेंडूफळी खेळत असतील किंवा त्या ठिकाणी इतर कुठला ज्यामध्ये 2 विभाग असतात असे खेळ भगवंतानं खेळायचं ठरवलं. त्या खेळाचं नाव जरी प्रत्यक्ष नसलं पण या चरणांवरून मात्र हेच लक्षात येते की विभागणीनं खेळायचे हे खेळ असले पाहिजे. आणि मग आता खेळ खेळायचं म्हणलं की प्रत्येकाला असं वाटायचं की माझा नंबर कृष्णाच्या पार्टीत लागला पाहिजे. प्रत्येकालाच असं वाटायचं. आता खेळात 2 विभागण्या करायच्या, जेवढे मित्र असतील त्याचे 2 भाग करायचे. तर त्यातल्या प्रत्येकाला वाटायचं की ज्या पार्टीकडून कृष्ण आहे तिथून मला त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. आणि मग असं त्या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा होती खरी. पण आता हे खेळ खेळायचं म्हणल्यावर तर 2 विभागण्या कराव्याच लागणार. मग एका बाजूला कृष्ण येणार तर दुसऱ्या बाजूला त्याच्यात कृष्ण नसणार. मग कोण कोण कृष्णाच्या पार्टीमध्ये येणार आणि कोण भगर पार्टीमध्ये जाणार या संबंधामध्ये वाद निर्माण व्हायचा. विठाल विठाल आणि मग शेवटी भगवान श्रीकृष्ण मध्यभागी उभा टाकायचे आणि त्या सर्व गोपाळांना समजून सांगायचे की बाबा हो, तुम्हाला जर माझ्या पार्टीत यायचं असेल तर कोणालाही माझ्या पार्टीत येता येणार नाही. मग माझ्यासोबत खेळायचं असेल किंवा माझ्या बाजूनं जर त्या ठिकाणी पार्टीत यायचं असेल तर मग मात्र त्याला तशाच प्रकारची विशिष्ट गडी लागतील. कोणाला काय वाटतंय आपली टीम कशी असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे आहे का नाही. हरणारी टीम काय कामाची, उगाच कोणाला तरी खेळात घ्यावं, त्याला खेळता येत नाही आणि मग लगेच तो डाव हारल्या जावा असं कोणालाही वाटत नाही. त्याच्यामध्ये परिपूर्ण त्या खेळामध्ये तो असला पाहिजे. कितीही त्या ठिकाणी हातापायची वेळ आली तरी तो न डगबगणारा, कोणताही खेळ असू द्या, 10 जणांना 5-7 जणांनी एकदाच पकडलं तरी दम रोखून कबड्डी म्हणत त्या रेषेपर्यंत पोहोचणारा एखादाच भादर असतो, नाही तर लगेच दम तोडणारा असतो. क्रिकेटमध्ये सुद्धा जास्त रन असल्या आणि बॉल कमी असले तर तेवढं तटून खेळणारा खिलाडी एखादाच असतो. आणि मग असाच खिलाडी जर असेल तर तो त्या ठिकाणी डाव असेल किंवा तो असणारा काही खेळाचा भाग असेल तो जिंकण्यात येतो. असे क्रिकेटचे प्रेमी भरपूर आहेत की आता क्रिकेट मॅच हारणार असंच त्या ठिकाणी भारताची बरीच परिस्थिती व्हायची. मी काही पाहत नाही बरं का, पण खेळाचा संबंध आहे म्हणून सांगायलो. विठाल विठाल पण मग एखादे 2 असे काही खिलाडी निघतात की ते बस कायापालट करून टाकतात. हारला असं म्हणून काही जण टीव्ही बंद करून टाकलेली असते पण फटाके वाजतात. असं बऱ्याच वेळेला व्हायला लागतं. आणि मग ह्याच्यासाठी काय लागतं तर तेवढं कसब त्या खेळामध्ये असणारा गडी त्याच्यात खेळणारा असला पाहिजे. सामान्य जर असेल तर मग तो काही असणारा टिकू शकत नाही. तसं भगवंतानं विचार केला की आता माझ्यासोबत खेळायचं असेल तर मग भगवंताचं असं होतं की ज्या पार्टीत कृष्ण असायचा कधीच ती पार्टी हरत नव्हती आणि ती लेकर रडकुंडीला यायची, कृष्णा तू कधीच हरत नाहीस. आणि मग त्याच्यामुळे तुझ्यावर कधी डाव येत नाही. ते कृष्णावर रडायचे, कधी कधी चिडायचे त्यांच्यासोबत. आणि मग त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटायचं की आम्ही कृष्णासोबत असलो म्हणजे आमच्यावर डावच येणार नाही. त्यांच्यामुळं प्रत्येकाची इच्छा असायची. पण कृष्ण परमात्म्यानं मात्र स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं माझ्यासोबत खेळायचं असेल तर सगळे कोणालाही येणार नाही. मग
याच्यातली विशिष्ट गडी मी निवडणार. आता ह्याच्यातले माझे कोण कोण आहेत ते लवकर लवकर बाजूला या. तुकोबाराय त्याचा अनुवाद करतात प्रथम चरणामध्ये. भगवंतानं सांगितलं खेळायचं असेल तर 2 गट करावं लागतील. आता माझ्या गटात जे काही येणार आहेत ते माझी विशिष्ट गडी जे आहेत ते बाजूला निघा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. ह्या सगळ्या एकत्र उभा टाकलेल्या पोरांमधून माझ्या बाजूला येणारे जे कोणी असतील ते लवकर बाजूला व्हा बरं. याचाच अर्थ असा होतो, याचा मतितार्थ तुकोबारायांना असा सांगायचा आहे किंवा आमच्या श्री गुरुच्या मुखातून या अभंगाचं चिंतन ऐकत असताना आम्ही अशा प्रकारे ऐकलेलं आहे. कदाचित आणखी मतिभिन्नानं याचा अर्थ कोणी कशा प्रकारचा घेऊ शकतो, पण एक अल्पबुद्धीला जसा सुचला तसा आणि आमच्या गुरूंनी जसं सांगितलं होतं तसा एक भाव पाहण्याचा प्रयत्न करूया. याच्यातून तुकोबारायांना हे सांगायचंय की बाबा हो, देवाच्या बाजूला जायचं असेल तर मग कोणालाही येडगबाळ्याचं काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. इथं जात शब्दाचा अर्थ अस्सल गडी असा अर्थ घ्यायचा, उगाच तिसरा अर्थ नाही लावायचा. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि येर गवायाचे काम नाही. याचा अर्थ देवासोबत खेळायचं म्हणजे परमार्थ करायचा आहे. परमार्थ करणं म्हणजे खेळ एक प्रकारचा. खेळ मांडी याला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, आहे का नाही. म्हणून हा खेळ परमार्थातला असल्यामुळं खेळामध्ये ह्या संसारामध्ये हा खेळ खेळायचा आहे आपल्याला परमार्थाचा. याच्यात 2 प्रकारचे माणसं आहेत. एक ज्यांना भगवंताबद्दल इच्छा नाही, जे कधी नास्तिकपणानं वागतात, देवाची पूजा नाही किंवा त्या देवाचा अस्तित्व मानत नाहीत, अशा प्रकारचे जे नास्तिक प्रवृत्तीचे संसारात गुरपटलेले आहेत, अशांना मात्र भगवंत तिकडंच सरकीते, सारखा बाजूला. आणि कोण कोण असणारे जे माझे आहेत ते या अस्सल डावामध्ये या. आणि मग माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. याच्यातून भिन्नत्वाला प्राप्त करा आणि काही विशिष्ट प्रकारचे गडी भगवंत त्या ठिकाणी निवडतो. आता एक लक्षात ठेवा, परमार्थात सुद्धा येणारे काही सगळे सुदे नसतात. निस्तवगा आता चाललंय म्हणून काही जणांचं हे का नाही, कीर्तन म्हणलं तरी इथलं नाही, मी पलीकडल्या गावातलं सांगायलो, लांबल्या तिकडं जिल्ह्यातलं सोडून इथलं लय मनावर घेऊ नका, तिकडे गेल्या इकडचं सांगतो, विठाल विठाल. काही जण तिकडच्या भागातले, जिकडं कोणत्या भागातले ज्याला नाव नाही तिकडच्या भागातले, काही जणांचा भाव कीर्तनात जेवायला मस्त असते, काल्याच्या कीर्तनाला काय करायचे बाकी, चला आपलं 2 तास बसायचं जेवण करून यायचं, असेही काही भाग असतो. काही जणांचा भाग असतो की आपण चाल म्हणणारे तर आपलं गायन सादर करावं. काही जणांचा भाग असतो चला
काहीतरी परमार्थाच्या दोन गोष्टी ऐकायला भेटतील म्हणून चला, असे वेगवेगळ्या प्रकारचे भावनेनं प्रत्येक जण त्या ठिकाणी येतो. हे माऊलीनंच काढलेले भाग आहेत. गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदे दुश्चिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, एवढे भाग केले ज्ञानोबारायानं कीर्तन ऐकणाऱ्याचे सुद्धा. तसं वेगवेगळ्या प्रकारानं इथं येतात. परंतु खरंच परमार्थामध्ये त्या ठिकाणी टिकायचं असेल तर हे सगळे टिकत नाहीत. याच्यासाठी 7व्या अध्यायातल्या काही ओव्या आहेत. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती. ते तरंती शब्दाचा अर्थ सांगायचा होता ज्ञानोबारायांना. आता तरंती हा शब्द सहसा पाण्याच्या संबंधानं येतो, आहे का नाही. तरतात पाण्यावरती, मग ते पाण्याच्या संबंधानं असल्यामुळं ज्ञानोबारायांनी या संसाराला सागराची उपमा दिलेली आहे किंवा जलाची उपमा दिलेली आहे. आणि तरंती ते म्हणण्याचा अर्थ आहे की या संसारातून पार करून जो भगवंतापर्यंत पोहोचतो. आता तरंती शब्द असल्यामुळं थोडं जलाचं रूपक केलं आणि मग ज्ञानोबाराय त्या जलारूपामध्ये जे काही वर्णन करतात, काय गोड वर्णन विस्तारपूर्वक ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. मोठमोठे लोक जवळपास सगळेच गबाळ गुबाळासहित सगळेजण या समुद्रात उड्या मारतात. बघूत म्हणजे आम्हाला काय होणार नाही का शक्य, तुम्हीच आहेत का. उड्या मारताना तर सगळे धाडसानं मारतात. आस्तेची या महापुरी रिघता ती कोटीवरी परी प्राप्तीची या पहिलं थरी विपायला निघे. मला वाटतं ही ओवी फक्त तिसऱ्या श्लोकाखालची आहे बरं का. नंतरचा विस्तार तो 14व्या श्लोकाखालचा आहे. पण ही ओवी मला वाटते तिसऱ्या. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. तोच विषय या अभंगाचा आहे. हजारो लोक प्रयत्न करतात, परमार्थात येतात. मला सांगा माळ घालणारे किती आहेत पूर्ण भारताचा विचार केला तर? असे मोजता येणार नाहीत इतके माळकरी आहेत. पण ते माळ घालणाऱ्यामध्ये सुद्धा कथा कीर्तन ऐकणारे, पंढरीची निष्ठेनं वारी करणारे किती आहेत? सगळेच माळकरी वारीला जात नाहीत. सगळेच जण काही कथा कीर्तन ऐकत नाहीत. पुन्हा त्याच्यात निवडून फक्त खुट्याला अडकिल्यासारखं माळ घालणाऱ्याची संख्या बाजूला. मग ते माळ घालून परमार्थ करणाऱ्याची कथा कीर्तन वारीला जाणाऱ्याची संख्या पुन्हा त्याच्यातून बाजूला निघाली. ते विशिष्ट वर्ग एकत्रित आला. पुन्हा एकत्रित येऊन सुद्धा त्याच्यात पुन्हा निष्ठावान किती आहेत? उगाच जायचं म्हणून जायचं. मी त्या दिवशी सगळा विस्तार सांगितला, तो भाग तसा नसला पाहिजे. ते माळकरीच असतात बिचारे, पण वारीची निष्ठा नाही, संत वाङ्मयाचा अभ्यास नाही, वाचन नाही, फक्त नावाला माळ घातली जायचंय सगळ्या सोबत म्हणून निघाले. असाही भाग पुन्हा बाजूला काढावा लागतो. त्याच्यात पुन्हा त्या ठिकाणी संत वाङ्मयावरती निष्ठा असणारे, कथा कीर्तनावर निष्ठा असणारे पुन्हा त्याच्यातून पुन्हा थोडेच बाजूला निघाले. पुन्हा त्याच्यामध्ये निस्तक निष्ठा असून चालत नाही, ते सांगितलंय तसं वागणारे किती येतं. त्याच्यातून पुन्हा ते बाजूला काढावे लागतात. पुन्हा बाजूला काढण्यासाठी पुन्हा पसारा निघाला. मोजकेच जण त्याच्यातून बाजूला निघाले. वागत असताना सुद्धा, ते आचरण करत असताना सुद्धा, परमार्थात जसं सांगितलं तसं त्या ठिकाणी चालत असताना सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठीच एवढा मला अट्टहास करायचा आहे, मी करणारच, अशी एवढी टोकाची जिज्ञासा असणारे पुन्हा कमी असतात. पुन्हा त्याच्यातून त्या ठिकाणी बाजूला निघतात. एक वर्ग विशिष्ट निघतो. आणि त्या जिज्ञासेनं हट्ट करणारा सुद्धा जो प्रयत्न करू लागलेला आहे, प्राप्तीच्या पहिलं थरी विपाईला निघे असा एकादाच निघतो. आणि तो गडी भगवंत निवडतात. माझे गडी कोण कोण, हे एवढे जण होते ना गबाळ, निवडा भिन्न यातुनी. मग भगवंत मोजकेच गडी त्याच्यातले निघतात. आणि म्हणून आज एवढे, मला सांगा ज्ञानोबारायाच्या काळात परमार्थ करणाऱ्याची संख्या कमी होती का? कमी नव्हती. मी कालही ते मागचरित्र सांगितलं. बोपदेवासारखी विशिष्ट 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत असणारे होते. हे काही देवावर निष्ठा होती म्हणूनच होते ना, का कोण वेद पाठ करतंय? त्यांना निष्ठा होतीच. पण तरी सुद्धा समाधी सोहळा साजरा होतो फक्त माऊलीचा. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेवराय, चकोबाराय असे विशिष्ट त्याच्यातून बाजूला निघाले. हाच त्याच्यातला भाव आहे की एवढे जणांनी प्रयत्न केले खरे, पण निघालेले त्या ठिकाणी जे उत्तीर्ण झालेले कोण असतील देवाच्या बाजूनं, ते मात्र हे मोजकेच आहेत. आणि म्हणून माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. मग का हो, देवानं जर भिन्न गडी काढलेत हे कळालं आम्हाला. ह्याचे दोन्ही अर्थ याच्यात लक्षात आले. पण मग हे खेळ जो काही खेळायचा आहे ह्याच्यात अशी विचित्र भगवंत का करतो, किंवा विशिष्ट लोकांचा का त्या ठिकाणी समागम आपल्यामध्ये करून घेतो, तर ते करण्याचं कारण असं आहे
हा खेळ खेळत असताना बरेच जण त्या ठिकाणी दमतात आणि ते दमलेल्याचं इथं काही काम नाही म्हणले. कारण या खेळाचा जो शेवट आहे तो शेवट कसा आहे दुसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी वर्णन करतात. भगवंतानं सांगितलं किंवा त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताच्या पार्टीमध्ये जाण्यासाठी एक विशिष्ट अधिकारच का लागतो तर हा खेळ खेळत असताना पारमार्थिक खेळ खेळत असताना त्या खेळामध्ये इतकं एकरूप व्हावं लागतं की ज्याच्यासोबत खेळू लागलेले तो आणि जो खेळू लागलेला आहे तो पुन्हा शेवट भिन्न राहतच नाही. आपणा माझे मिळो एक खेळो एकाशी. तुकोबारायासारखे संत अट्टहासानं देवासोबत खेळले. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई सारखे संत खेळले. अर्थात त्यांनी निष्ठेनं परमार्थ केला. त्याच्यातला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून देवाला निवडलं, त्याचे गडी म्हणून स्वतः थांबले, त्याचा प्रचार केला आपल्या गड्याचा. कोणी सांगितलं? या पांडुरंगाचा महिमा जगाला या संतांनी सांगितल्यानं त्याचा प्रचार प्रसार केला. आणि असे काही खेळले की शेवटी त्या देवाशी एकरूप झाले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, नामा आणि केशव एकची जाणावे, परिसा भागवत बोलिला स्वभावे, तुका विष्णू नाही तुझ्या भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. अर्थात हे सगळे खेळले आणि एकरूप झालेले. इतकं एकरूप व्हावं लागतं आणि ही एकरूपता प्राप्त करण्यासाठी फार कष्ट आहेत. एवढं सोपं नाही आहे का नाही. दिले संसाराशी पाणी हे सगळं सोडून त्या ठिकाणी देवाशी एकरूप व्हायचं असेल तर आपलं अस्तित्वच नष्ट करून टाकावं लागतंय स्वतःचं. आणि हे एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. बोलण्याच्या गोष्टी नव्हे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. तुकोबारायाचा अभंग आहे. विठाल विठाल. आपलं पूर्ण अस्तित्व स्वतःहून नष्ट करून त्याशी एकरूप होणं इतकी काही सोपी गोष्ट नाही. आणि पुन्हा त्याच्या पुढचं आज बोलायचं झालं तर एकरूप झाल्यानंतरही खेळाचा आनंद यावा म्हणून पुन्हा काल्पनिक भेद ठेवायचा, हे त्याच्याहून अवघड आहे. हे काही त्याच्यातलं इतकं मर्म सोपं नाही. आता मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस कीर्तन केलं होतं काल्याचं, त्यावेळेस त्याचा विषय आपण मांडलेला आहे की देवाशी एकरूप होणं याला काला म्हणत नाहीत. पाण्यात पाणी मिसळलं तर त्याला काला म्हणतात का? मुरमुऱ्यात मुरमुरेच मिसळले त्याला काला म्हणतात का? नाही. दही आणि मुरमुरे एकत्रित झाले तेव्हा काला होतो. ते मुरमुरे आणि दही एकत्रित झाल्यावर चव वेगळ्या प्रकारची निर्माण होते, हे खरं आहे. दोन्हीला पुन्हा वेगळं करता येत नाही. पुन्हा दही बाजूला आणि मुरमुरे बाजूला करता येतात का? इतकं एक व्हावं लागतंय. पण दही म्हणजे मुरमुरे होत नाही आणि मुरमुरे म्हणजे दही होत नाही. ते भेद ठेवून एक होतात, हे काला आहे. विठाल विठाल. मी मागेही बोललो असेल कदाचित, जीव ब्रह्माचं ऐक्य होणं काला होतच नाही. जीव आणि ब्रह्म एक होणं म्हणजे पाण्यात पाणी मिसळल्यासारखं आहे. म्हणजे त्याच पदार्थात तोच पदार्थ मिसळणं आहे आणि काल्यात तसं होत नाही.
काल्यात दोन पदार्थ एकत्रित येतात, एकरूप होतात, पण आपलं अस्तित्व नाही नष्ट होत. विठ्ठल विठ्ठल. हे लक्षात ठेवा. म्हणून मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, पण आम्ही मात्र तसं नाही. आम्हा विष्णुदासा सुलभतो. म्हणून काल्याचा अधिकार ऋषींना सुद्धा नाही. विठ्ठल. हो, म्हणून ही गोष्ट बारकाईनं थोडी लक्षात ठेवा. याचं चिंतन करत असताना भगवंतासोबत असणारा हे काल्याचा आनंद घेणं हे काही फक्त मोक्ष प्राप्त करून घेणं नव्हे, देवाशी एकरूप झाल्यानंतर शब्द ध्रुवपदातले असे की आप आपणा माझी मिळो. मग आता एक रूपात मिळाल्यानंतर पुन्हा वेगळं कसं व्हायचं, तर एक खेळो एकाशी. आता एकासोबत एक खेळायचं म्हणजे दोघं जण वेगळे पाहिजे. आणि पहिल्या पदात सांगतात आप आपणा माझी मिळो, मिळालंही पाहिजे दोघांना खेळलंही पाहिजे. यालाच काला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बरेच विद्वान सांगत असतील, मला काही त्याची टीका नाही करायची, पण जीव ब्रह्म ऐक्य काला होतच नाही. आमचे गुरुवरी असंच सांगायचे. कारण ते दोन एकरूप झाल्याच्या नंतर त्यांना जन्म नाही मरण नाही, मग खेळ कसा खेळायचा? तो काही खेळ खेळणं शक्य नाही. अरे वैकुंठात खेळता येत नाही म्हणून तर खाली यावं लागतंय. वैकुंठी तो आईशे नाही कवळ काही काल्याचे. हे लक्षात ठेवा. मला सांगा, नामदेव महाराज काही जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाले नव्हते का? त्यांना विसोबा खेचरांनी ज्ञान दिल्याच्या नंतर झाले होते, पण भगवंतानं सांगितलं नामदेवा तुला हृदयात घालतो म्हणले आणि कायमस्वरूपी मी एकरूप करून घेतो. नामदेवानं सांगितलं शांत बसा देवा, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा. वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगीच मैसावे मौन रूप. नामावले मज येतेची ओठीवी, आणि सदा वास दे चरणाचा. ह्या सगळ्या संतांनी तुकोबार आहे का वेगळं सांगतात का? नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देगे सदा. नामदेवरायाचे पुत्र विठोबा महाराज, त्यांचा एक अभंग आहे. आईशे सुख कोटे आहे, मुक्ती मागून करशी काय. सांडोनी पंढरीची वारी, मोक्ष मागे तो भिकारी. सांडोनी वाळवंट, काबा इच्छेसी वैकुंठ. मुखी कवळ काल्याचे, आईशे वैकुंठी बाकायचे. नामयाचा विठा खेळे, बाप नामचे माझे भोळे. या सगळ्या संतांनी देवाशी एकरूपता झाल्यानंतर, हे लक्षात ठेवा, पुन्हा त्याच्यातला बारकावा लक्षात घ्या. नलगे मुक्ती म्हणत असताना तुम्ही म्हणताल देवाला आम्हाला मोक्ष नको, दिलाय कोणी? विठ्ठल विठ्ठल. प्राप्त झाल्यानंतरच नको म्हणणं हे लक्षात ठेवा. पोट भरल्यानंतर नको म्हणणं वेगळं. एक लक्षात ठेवा, जास्त पोट भरल्यावर अहो थोडं घ्या, आता नको देवा हे ठेवून द्या, फास उलटी यायला लागली आम्हाला त्याची. आणि आपण ते नको म्हणालेत म्हणून उपाशी पोटीत नको म्हणू लागलो तर कायम उपाशी राहावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. हे मी त्याच्यासाठी सांगितलं, काल्याचं चिंतन फार बारीक आहे. एकरूप देवाशी होऊन भिन्नता ठेवणं, मोक्ष प्राप्त करून ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ही स्थिती ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं काला व्हायला लागतो. त्याच्यात जो आनंद आहे, मग ब्रह्मांडात तसा आनंद नाही, मोक्षामध्ये सुद्धा नाही. मी मागे बोललो होतो, हा विषय मांडला होता. एक असा श्लोक आलेला आहे, ब्रह्मानंदो भवे देश चेत परार्ध गुणीकृता, नतु भक्ती सुकामे तू परमानु तुला मपी. म्हणजे जो व्यक्ती परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला आहे, मोक्षाला प्राप्त झालेला आहे, त्याला जो आनंद आहे मोक्ष सुखाचा, त्याच्यापेक्षा कोणताच आनंद वेदांतानं मोठा मानला नाही. पण मोक्ष प्राप्त होऊन काल्पनिक भेद स्वीकारून जो भक्ती करतो, त्या सुखाचा एक अंश हा मोक्ष सुखाच्या परार्ध आनंदापेक्षाही त्या ठिकाणी जास्त आहे. परार्ध म्हणजे एकच्या पुढे 18 शून्य द्यायचे, तेव्हा जी संख्या होईल त्याला परार्ध संख्या म्हणतात. भक्तीत ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीत घालवलेला एक क्षणाचा आनंद आणि मोक्ष सुखाचा परार्ध आनंद याची कधीच तुलना होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. असा असणारा आपणा माझी मिळो, पण तरी सुद्धा एक खेळो एकाशी. आणि एवढं करण्यासाठी लई नेट लागत आहे का नाही?
फार अट्टहास करावा लागतो, हे का नाही. तुकाराम महाराज म्हणले हे काय आम्हाला सहज नाही प्राप्त झालं. यासाठी केला होता अट्टहास, आहे का नाही. याच्यासाठी अट्टहास करावा लागतो. सगळ्या संतांचे असेच प्रमाण आहेत आणि म्हणून या अट्टहासानं ही गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि जे लोक एवढा त्या ठिकाणी डोंगर दुःखाचा सहन करून इथपर्यंत पोहोचणं आम्हाला शक्य नाही म्हणतात, मग ते घरीच बसलेले बरे. तेव त्यांना जवळ घेत नाही. घाबरियांच्या मोडा काड्या, काडी मोड करणं म्हणजे घटस्फोट घेणं, आहे का नाही, दूर लोटणं. घटस्फोट शब्दाचा अर्थ काय, आता तुमचा नामचा काही संबंध नाही असा त्याचा अर्थ होतो. घाबरियाच्या मोडा काड्या, देव त्यांच्याशी काडी मोड घेतो. मरा तिकडच, येऊ नका इकडं, विठाल विठाल. घाबरट कोण, जे परमार्थ करताना डगमगले, नाही नाही वारीला गेल्यावर लय पायाला पुढे येते, जायचंच नको का, घाबरियाच्या मोडा काड्या, ऐका नाही, ते ह्याला घाबरणं म्हणतात. परमार्थात घाबरणाऱ्याला काही किंमत नाही. जे सांगितलंय तसं निष्ठेनं करावं लागतंय, ऐका नाही. मग घाबरटपणा झाला नाही, आपल्याच्यानं हे करणं शक्य नाही, ऐका नाही. कुठलीही साधना असू द्या, वारीची असो, व्रताची असो, जी संप्रदायानं घातलेली साधना आहे, ऐका नाही, दुःखदायक कर्म आहे म्हणून सोडणं हे राजसी प्रवृत्ती आहे. दुःख मित्येव यत् कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. 18व्या अध्यायात भगवंत बोलतात, अर्जुना, एखादं क्रिया दुःख देणार आहे म्हणून तिचा त्याग करणं हे राजसी प्रवृत्तीचा त्याग आहे म्हणले. त्याचं काही फळ प्राप्त होत नाही, आहे का नाही. याच्यात धीरच धरावा लागतो. हे दृष्टांत तुम्हाला कळण्यासाठी वारी असेल, एकादशीचं व्रत असेल किंवा नामचिंतन असेल, हे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये धैर्य लागतंय, आहे का नाही. 7 दिवसाचा जरी झालं उपवाशी तरी कीर्तनाशी सांडू नये. किती अट्टहास असेल तुकोबरायाचा. फुटो हे शरीर, तुटो हा मस्तक, परी कीर्तनाचा रंग सांडू नये, त्याला अट्टहास म्हणतात. आणि घाबरटाला शक्य नसल्यामुळं घाबरियाच्या मोडा काड्या, ते असले टिकत नाहीत. दाखवणं वेगळं, टिकणं वेगळं. लक्षात ठेवा, आपलं जसे तुकाराम महाराजांना कीर्तन केले तसंच किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं आपलं दाखवणं चालू आहे, पण वास्तव नाही. लक्षात ठेवा. आणि एक बारीक बाबा सांगू तुम्हाला, वास्तव साधूपेक्षा डुप्लिकेट साधू दिसायला चांगला असतंय. विठाल विठाल. दृष्टांत सांगायचा झाला तर आता वारी झाली की नाही, ते वारीमध्ये पेपरला पण गावागावातल्या लोकांमध्ये फोटो येत असतात. हे भजनात रंगले आणि फोटो कोणाचा असतंय, पांढरे शुभ्र अंगावर कपडे घातलेले, डोक्यावर फेटा बांधलेला एखादा नेता असतंय, गळ्यात विना घेऊन असा फोटो काढण्यापुरता. निष्ठावान वारकऱ्याचे कपडे सासवडच्या घाटात कसे पांढरे शुभ्र राहतील महाराज. ते आमचा वारकरी नाचून नाचून आणि तिकडं भजन करू करू सगळा तल्लीनतेनं त्याच्या पायाला कधी टोचलेला असतंय तर कधी त्या ठिकाणी कपडे मळालेले असते, तर त्याचा फोटो कधी मळालेल्या कपड्याचा वारकऱ्याचा येतोय का. फक्त फेटा बांधून विना घेतलेले हे आयुष्यात वारीला कधी जात नाहीत, फोटो काढण्यापुरते येते. तर हे लक्षात ठेवा. आणखी पुढे सांगायचं झालं, दृष्टांत खऱ्या अर्थानं सांगायचा झाला तर मला सांगा, ज्ञानोबारायाच्या अंगावरही भगवे वस्त्र होते, आहे का नाही. पण माऊलीच्या वस्त्राचा जर विचार केला तर काय फार अट्टाहास होता का. आणि रावणानंही भगवे कपडे घातले, बघूनच सीता माता फसल्या. काल नेहमीनंही भगवे कपडे घातले, बघूनच सीता माता फसल्या. खऱ्या साधूपेक्षा भगवा धारण करणारा डुप्लिकेट साधू हे ओरिजिनल पेक्षा जास्त चांगला दिसतंय. लक्षात ठेवा. तसं आपलं कदाचित तुकोबारायापेक्षा दाखवण्याचं कीर्तन कथा माध्यम चांगलं असेल, तेव्हा काही माईक नव्हता, माईक आहे तेव्हा लोक 14 टाळकरी होते म्हणून तुकोबारायाचे, इथं तर जास्तच दिसायलेत मला. मग एवढा अट्टहास आत्ता आहे, हे बाह्य अंगानं ठीक आहे, पण सोंगे छंदे काही देव जोडे ऐशे नाही. म्हणून हे आपलं परमार्थ आणि त्यांच्या परमार्थात ती निष्ठा, अट्टहास अशा प्रकारचा होता. आणि मी माझ्यासहित सांगतो, माझी तेवढी अवस्था अजून झालेली नाहीये, शक्य नाही, प्रयत्न चालू आहे. विठाल विठाल. कारण ही काही एका जन्मातली साधना नव्हे, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती आणि तेने तुझी प्राप्ती झाली देवा. किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पण ते पुण्य करत असताना शुद्ध पुण्य केलं पाहिजे, अशुद्ध पुण्य देवाला कामी ठरत नाही. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यात सुद्धा 2 प्रकार आहेत, अशुद्ध पुण्य आणि शुद्ध पुण्य. अशुद्ध पुण्य म्हणजे देवाच्या अंगावर महादेवाच्या पाणी घालायचं आणि देवा नोकरी लागू दे म्हणायचं, अशुद्ध पुण्य. मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. आणि मदची माझी आस्था जेने मे दुरी होय पंडो सुता तया पुण्य ऐसे म्हणतात जीवन तुटे काही.
हे का नाही, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मनात बाकीची तर संसारातली सोडा, इथून स्वर्गाधिकाची इच्छा करणं सुद्धा ते अशुद्ध पुण्य आहे. त्याच्यानं भगवंत नाही प्राप्त होत. अट्टहास परमार्थाचा करून देवासाठीच ती चरणावर सेवा समर्पित करणं, मनात सुद्धा काही मागण्याची भावना न ठेवणं, स्वर्गाधिकाची सुद्धा इच्छा न करणं, हीच शुद्ध पुण्य आहे. तो भगवंताला प्राप्त होतो. आणि हे घाबरटाचं काम नाही. म्हणून घाबरियाच्या मोडा काड्या, धाडा भ्याडा वळतिया. घाबरट लोक कुठं पाठवायचे? वळती करायला पाठवा. आता वळती म्हणजे गायी चरत असताना परत त्यांना घरी न्यायचं असतं, ते लय अवघड आहे. त्या गायी काय चरायला सोडताना जातात त्या रानामध्ये, इकडं तिकडं सगळीकडं, पण वापस करणं म्हणजे ते वळून आणायला नाही एवढं सोपं नाही. हिला आणलं की ती जाते, तिला आणलं तर ती जाते, ते कठीण काम आहे. आणि मग तसंच आपल्याला सुद्धा या परमार्थामध्ये वळती करणं फार कठीण आहे. इंद्रियाला आवरणं गायी आवरण्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी कठीण आहे. आणि म्हणून हिरव्या चारा भांबावे पशु, त्या पद्धतीने ही इंद्रिय आवासवा चारी येतं. ज्ञानोबा म्हणतात, तो हा अज्ञान गा पांडवा, आणि तोही तोची जाणावा. जे तर इंद्रिय आवासवा चारी येतं, ज्याचे इंद्रिय मोकार चरायला लागलेले आहेत, तो अज्ञानी आहे. आणि हे वळून आणणं म्हणजे सोपं नाही. जी गोष्ट आपल्याला फार बघावी वाटते तिच्याबद्दल डोळे झाकणं इतकं सोपं नाही. जी वस्तू अतिशय रस इंद्रियाला आवडते, ती इंद्रियाचा त्याग करून आपण त्याच्यातून दूर जाणं सोपं नाही. अशा पंच विषयातून दूर होणं, वळती करणं लय अवघड आहे. बरू द्या म्हणतात देव, हे करत बसू द्या यांना अट्ठास. अशाच प्रकारचा घाबरियाच्या मोडा काढा, भ्याडा धाडा वळतिया. आणि ज्या तर अतिशय जे गलिच्छ आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर, जे त्या ठिकाणी ज्याचा गच्च भरलेला आहे, असे तर येऊच नका म्हणतात तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये. देवापासी विटाळसी नसावी, ह्याचे दोन अर्थ आहेत. बाह्य दृष्टीनं जर विचार केला तरी बी ज्याच्यावर सुतक पडलेलं आहे, विरधी पडलेली आहे, किंवा एखाद्या स्त्रीला ऋतुमास चालू आहे, अशा मंदिरामध्ये जाऊ नये असाही त्याचा अर्थ आहे. बाह्य दृष्टीनं होतो आहेच. उगच काही करतात लोक, आहे का नाही, हा दोष आहे. लक्षात ठेवा, शास्त्रानं सांगितलेलं नको नको म्हणल्यानंतर करणं हे पाप आहे. आणि म्हणून याही गोष्टीपासून दूर असलं पाहिजे, आहे का नाही. आणि दुसरा विठाळ म्हणजे परमार्थातला असा आहे, बाह्य मंदिरात जाण्यासाठी हा विटाळ आडतीभूत येते, लक्षात ठेवा. पण परमार्थातला विटाळ आडवा येणारा वेगळा आहे. सुतक पडल्यावर मंदिरात नसतं जाता येत, हे खरं आहे. पण राम राम म्हणायला काही हरकत नाही ना. घरी बसून भगवंताचं भजन करणाऱ्याला तोंडात देवा, त्याला खांद्यावर घेतल्यावर लोक रामाचंच नाव घेतात का नाही. मग तिथं देवाचं नाव पवित्र चालतंय. फक्त मंदिरात पूजा अर्धिकाला ती बंद आहे. म्हणजे बाह्य विटाळ बाह्य मंदिरामध्ये जाण्याचा कारणीभूत आहे, तसं आंतरिक विटाळ आंतरिक पण देवाची भेट करून घेण्यासाठी आडवा येतो. मग आंतरिक विटाळ कोणता, तत्संबंधानं एक निर्मळाबाई महाराजांचा अभंग आहे. चकोबाऱ्यांची बहीण निर्मळाबाई, त्यांचा एक अभंग आहे. त्यांनी 3 विटाळ सांगितलेत परमार्थातले, जे देवापासून दूर करतात. परद्रव्य, परान्न, परनारीचा विटाळ, मानावा आढळ परमार्थी, निर्मळा मने हाची परमार्थ, संताचा सांगात दिननिशी विठ्ठल विठ्ठल.
हा विठ्ठल त्या ठिकाणी खऱ्या देवाची आपल्याला त्या ठिकाणी आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ देत नाही. परद्रव्य, दुसऱ्या द्रव्याची इच्छा करणं, अभिलाष करणं, परनारी आणि असणारं परान्न. परान्न शब्दाचा अर्थ कोणाच्याही प्रकारचं त्या ठिकाणी ग्रहण करणं हाही मोठा दोषच सांगितलेला आहे शास्त्रानं. कारण अन्नातून शरीरामध्ये अनेक प्रकारच्या विकृती जागृत होतात. मोठा विषय 17व्या अध्यायात तो त्या संबंधानं भगवंतानं मांडलेला आहे. बराच विषय आलेला आहे. शूद्रा घरी आगवी, पक्वान्य आहे ती बरवी, ते द्विजे के वेसे व्हावे, दुर्बळ जरी झाला. किंवा त्या ठिकाणी दुष्टाच्या घरचं अन्न असेल तशी व उलटून काढा असं तुकोबाराय बोलतात. असं त्या मंदानं त्या ठिकाणी मोठा विस्तार आलेला आहे. आणि सज्जनाच्या घरचा हरकत नाही. सज्जना घरचे अन्न घ्यावे बळेचे मागून, नाही तरी आपण जीवन तरी प्राशावे. ही ओळी वाचली की लोक म्हणतात सज्जना घरचं घ्यायला सांगितलंय, मग आम्ही काय दुर्जन आहेत का? असो, विठाल विठाल. असा हा परमार्थिक जो काही असणारा बाधक विठाळ आहे तो भगवंतापाशी चालत नाही, तो दूर करावा तुकोबाराय बोलतात. आणि शुद्ध असणारे एकत्रित या, माझे गडी कोण कोण निवडा, भिन्न यातुनी आप आपणा माझे मिळो, एक खेळो एकाशी ढोबार माई. मुख्य विषय खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तुम्हाला वाटलं लवकर सोडलं का? कारण काल्याचा हा नियम सर्वांना माहित असल्यामुळं आता खऱ्या अर्थानं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे देवादि देवा जगत्रे जीवा, परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा, नामा मने आता द्यावी मद स्फूर्ती, वर्णे तसे कीर्ती कृष्णजीची विठ्ठल विठ्ठल. आणि मग सर्वांना चरित्र भाग जरी माहीत असला तर काल्याचा हा नियम आहे. आणि मोठा गोडा प्रसंग तुकोबारायांनी आणि सगळ्या संतांनी भगवंताच्या या काल्याच्या प्रसंगानं वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाच्या शेवटी असणारं त्या ठिकाणी मथुरेमध्ये प्रगट झाले. आणि तिथून पुढे नंद बाबाला आदेश दिल्यानंतर नंदाच्या घराला, वसुदेवाला आदेश दिला नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, माया उपजली ते ठेवी मज आणि येथे. मग नंद बाबाला वाड्यामध्ये घेऊन निघाले वसुदेवजी. जात असताना उचललेला कमलापती, पायीची बंधने गळती, आपोआप सगळे दरवाजे उघडे झाले. गोपालकृष्णाला घेऊन, भगवंताला घेऊन नंद बाबाच्या वाड्याकडे वसुदेवजी निघाले. यमुना मातेचं पाणी फार दुतडी भरून व्हायला लागलं. आत प्रवेश केला, पाणी चढायला लागलं. दर्शनाचा अट्टहास यमुना मातेचा होता. देवानं जाणून अंगठा बाजूला काढला. अंगठ्याचा स्पर्श झाल्याबरोबर यमुना मातेनं रस्ता दिला. पहिलं तीराला जाऊन भगवंताला नंदबाबाच्या वाड्यात ठेवलं. यशोदेला झालेली मुलगी परत घेऊन आले. इकडं कंसाच्या वाड्यात आल्यानंतर पुन्हा दरवाजे लागले. माया आकांत करायला लागली. कंसाच्या सेवकांना जाग आली. कंसांना कळालं. त्या बालिकेचा वध करण्यासाठी कंस आला. गरगरा फिरून मारण्याचा प्रयत्न केल्यावर अष्टभुजा रूप धारण करून सांगितलं की तुझला गे वधी उपजला मज आधी, माझ्या आधी तुला मारणाऱ्याचा जन्म झालाय. आणि मग त्यावेळेला कंस घाबरला. नामदेवाने अट्टहासानं वर्णन केले. सांगू का चरण तुम्हाला? आता काय नामदेवाचा अभंग आहे, काय पदरच नाही. नाशिला हा आता दैत्याचे ते बंड, फाटलीशे गांड तेव्हा त्याची विठाल विठाल. नामदेवाने केलेलं वर्णन आहे बाळक्रीडेतलं. बघा तुम्ही कंसाचं वर्णन, गोड वर्णन केलंय. इकडं भागवतातला श्लोक आणि इकडं नामदेवरायाचा बाळक्रीडेतला प्रसंग सारखाच असं कंसाचं वर्णन केलं. घाबरला कंस. आणि मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण इकडं गोकुळामध्ये 12 वाजता त्या रात्री ठेवल्यानंतर यशोदा माता सकाळी जागृत झाल्या. आणि मग त्यावेळेला कळालं की आपल्याला पुत्र झाला.
आणि ही बातमी हळूहळू सगळीकडे पसरली. अख्ख्या गोकुळात बातमी झाली. मोबाईल नसल्यापेक्षा बी आहे का नाही, बायाला एका बाईला सांगितलं की जास्त प्रचार होत असते. तुला सांगते म्हणून अख्ख्या गावात, कोणाला सांगू नको म्हणून सगळ्या गावात कळत असते. तसं गवळणीला कळालं, या गवळणीनं त्या गवळणीला, त्या गवळणीला त्या गवळणीला. जनाबाई महाराज त्याचं वर्णन करतात. गवळण सांगते गवळणीला, एकमेकीला सांगितलं. गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आणि गावामध्ये सगळ्यांची इच्छा होती की यशोदेला मुलगा व्हावा. बरेच वर्ष झालं तरी मुलगा नाहीये. आणि जेव्हा कळालं मुलगा झाला म्हणून, बघण्यासाठी सगळ्या जण त्या ठिकाणी धावत निघाल्या. प्रत्येकीला वाटायचं मला पहिल्यांदा त्या ठिकाणी दर्शन व्हावं. ती पळू लागली की तिच्या पुन्हा डबल स्पीडनं मागची येऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करायची. एक धावती एकी पुढे, पण रिकाम्या हाताने जात नव्हत्या. ताटी वाटे सुंटवडे, सुंटवड्याचा प्रसाद घेऊन निघाल्या सगळ्या गवळणी. ताटी वाटे सुंटवडे, वाणे घेऊन या ताटी, नंदा घरी झाली दाटी, सुईनीची गलबल झाली, दाशी जणी हेल घाली. आणि मग सगळ्या जणांना त्या ठिकाणी मोठा भगवंताचा आनंद उत्सव साजरा केला. मग म्हणे नंदजीला, पुत्रमुख पाहू चला. आणि मग नंदा बाबानं आपल्या पुत्राचं मुख बघितलं, त्याला जातकर्मादी संस्कार केले, त्याच्यावरती त्याला स्नान घातलेलं आहे का नाही. स्नान घालून यासी त्यासी, वस्त्रे दिली ब्राह्मणासी. दानधर्म केला, मोठा आनंद उत्सव साजरा केला. परब्रह्म ते पाहुनी, ब्रह्मे मिळे दासीजनी. ज्यावेळेस गोकुळामध्ये कृष्ण जन्माला ही बातमी कळाली, त्यावेळेला नंद बाबानं किती दानधर्म केला त्याचं वर्णन आलेलं आहे. आली या ब्राह्मणासी दान, द्रव्य दिदले अपार जाण. मोजता येत नाही एवढं धन त्या ठिकाणी दिलं. काही काही ब्राह्मणाला ते उचलून घरी घेऊन जाता येईना गेलं. रस्त्यानं सोन्याचे मोहरा सापडल्या, रस्त्यामध्ये पडायला लागल्या. अशा प्रकारचा त्या ठिकाणी अफाट दान धर्म. तुम्हाला वाटत असेल आम्ही काऊन नव्हतो तेव्हा. असो, विठाल विठाल. राम जन्माच्या वेळेसही दशरथानं असाच दानधर्म केला आणि कृष्ण जन्मल्यावर नंदानं तसा दानधर्म केला. साखरेच्या गोण्या घाला हत्तीवरी. आता लय प्रकरण चालू आहे साखरेचं, महाग झालंय ना ते, असू द्या. तिथं हत्तीवर साखर वाटली असं वर्णन आहे. पूर्वी साखरपान वाटायची पद्धत होती हे का नाही. संत जन्म झाला किंवा देवाचा जन्म झाला तिथं तिथं हा प्रसंग आहे. नरहरी महाराजाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईनं साखर वाटली असं वर्णन आहे. सावित्रीबाईशी झाला अशी आनंद आणि वाटी साखर पान घरोघरी. चोखोबारायला मुलगा झाला त्यावेळेसही साखर वाटली असं वर्णन आहे. वाटिली शर्करा सर्वत्र यातिशी आणि माझ्या चोखोबासी पुत्र झाला. तसं हत्तीहून साखरपान वाटण्याचा कार्यक्रम झाला. आणि मग इतकं दान दिलं की द्रव्य दिदली अपार जाण, गाई म्हशींची खिल्लारे, ब्राह्मणा दिदली अपारे. आणि त्या गाई म्हणजे काय, अशा वाळून गेलेल्या दूध न देणाऱ्या नाही, कामधेनूची उबणी, कल्पवृक्षाची दाटणी, आईचा आनंद सोहळा, दाशी जणी पाहे डोळा. अशा प्रकारचा त्या ठिकाणी आनंद उत्सव झाला. कारण देव कोणी कृष्ण कोणी सामान्य नव्हता. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, तो भगवंतच त्या ठिकाणी अवतारित झालेला असल्यामुळं हा आनंद त्या गोकुळामध्ये पूर्णपणे साजरा झाला. सर्वांना त्या ठिकाणी मोठा आनंद झाला. पण भक्ताला आनंद जरी झाला तर कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. पण दुष्ट असणाऱ्या कंसाला मात्र फार दुःख झालं आणि त्यानं या कृष्णाचा बंदोबस्त लावा म्हणून अनेक प्रयत्न करायला सुरुवात केली. पुतना राक्षसनीला पाठवलं. 6व्या दिवशी पुतना राक्षसनी मारण्याच्या आली आहे का नाही. ती आल्यानंतर स्वरूप सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलं.
कृष्णानं त्या ठिकाणी तिचा घात केला, मारून टाकलं. पुन्हा अनेक राक्षस पाठवले, काग बग रिटा, काय मारली दैत्यखानी असं वर्णन आलेलं आहे. अवघी दैत्यखानी बुडविली. काग रिट काग रिग काय काग बग रिठा मारिली बाळपणी आणि अवघी दैत्यखानी बुडविली. तुकोबाराच्या बाळक्रीडलं प्रमाणे विठाल विठाल. तुकोबाराच्या गातात 100 अभंग आलेत बाळक्रीडा अभंगाचे, पण त्या 100 अभंगाला ध्रुवपद फक्त एकच, हे लक्षात ठेवा. प्रत्येक अभंगाचं दुसरं चरण त्याला ध्रुवपद नाहीये. मग पहिल्या अभंगात जे काही दुसरं चरण आलेलं आहे तेच चरण या पूर्ण 100 अभंगांना कृष्ण चरित्राचं ध्रुवपद आहे. म्हणून बाळक्रीडेत कोणतंही प्रमाण म्हणलं तुकोबाराची जर असेल त्याला ध्रुवपद एकच, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयशे देई प्रेम काही कळा. आहे का नाही? ध्रुवपदाच्या संबंधाने बराच विचार आहे शास्त्रामध्ये. 90% अभंगाला जरी त्या अभंगाचं दुसरं चरण ध्रुवपद असलं तर काही अभंग श्री गुरु सारखा असता पाठीराखा त्याला पहिलं चरण ध्रुवपद आहे. तीर्थावळीतल्या 68 अभंगाला तिसरं चरण ध्रुवपद आहे. काही असे अभंग आहेत ज्याला अजिबात ध्रुवपद नाही, म्हणूच नाही त्या अभंगाला ध्रुवपद, तसं लिहिलेलं आहे. आणि काही अभंगांचं ध्रुवपदाच्या बाबतीत जसं हरिपाठात पहिल्या अभंगातलं ध्रुवपद हे सगळ्या अभंगाला लागू पडतंय, नाथांचा आणि माऊलींचा. तसंच बाळक्रीडेमध्ये सुद्धा त्या 100 अभंगाला ध्रुवपद फक्त पहिल्या अभंगातलं दुसरं चरण विठाल विठाल. आणि मग अशा अनेक दैत्यांचा भगवंतानं वध केला. देव हळूहळू मोठे व्हायला लागले आणि मोठे व्हायला लागल्यानंतर सवंगडी जमा केले, मित्रांसोबत खेळ खेळायला लागले. आणि खेळत असताना तो खेळाचा विचार आपण बघितला. भगवंतानं विचारलं, अरे बाबा हो, खेळायला आता कस तरी तुम्हाला घेतलंय, पण तुमच्या तब्येतीलेच बारीक झाले आता. आहे का नाही? तुम्ही काय जेवत नाहीत का, खात नाहीत का? खातोत ना. काय खातात म्हणले? आम्ही ताकात भाकरी चुरून खातोत. अरे तुमच्या गाई काय घरी काही गाई नाहीत का? अरे लई गाई आहेत म्हणले. मग दूध दही तूप लोणी ते फक्त लांबून बघायचं का? ते सगळं डेअरीला आपलं मथुरेत जातंय म्हणले. विठाल विठाल. घरी दूध असताना कशाला, जर तेवढं दूध घरी लागत असेल तर खाल्लं पाहिजे. लोक विकत घेऊन खातात, आहे का नाही? हे डेअरीत घालतंय पाणी काळं पाणी पितंय चहाचं, ब्लॅक टी. असू दे आता, काय करायचंय. आणि मग दूध महत्वाचं आहे की नाही? पाहेपा दूध पवित्र आणि गोड आणि चांगलं प्या वाटत नाही लोकांना, काही पित येतं, आहे का नाही? पांढरं दूध प्यावं पांढरा रस्सा पिण्यापेक्षा. विठाल विठाल. असो. आणि मग ते भगवंतानं सांगितलं, हे ताक पिऊन कुठं तब्येती वाढणार आहेत का म्हणले? तुम्हाला दूध दही आवडत नाही का? आवडतंय कृष्णा, पण देत नाहीत घरचे, तिकडे विकायला जातात म्हणले. असं आहे का? घरचे देत नाहीत म्हणून काय झालं? देवाला रागही आला थोडा. अरे हे सगळं मथुरेत घालायचं म्हणले, तिथले लोक चांगले दष्टपुष्ट होतील आणि म्हणजे शत्रू बलवान करायलात म्हणले. तुम्ही कंस खाऊन चांगला तगडा, मला मारायचंय म्हणले, त्याला जास्त शक्ती वापरावं लागल, आपण ताकदवान झालो पाहिजे ना. मग शत्रूचं बळ कमी करावं लागल, म्हणून तिकडं जाणारं काय असणार आहे आपल्याला भेटलं पाहिजे. आणि मग भगवंतानं वेगवेगळ्या असं नाही भेटत ना, आपण चोरी करायची. मग चोरी म्हणल्याच्या नंतर गोपाळांनी सांगितलं, कृष्णा अरे चोरी करायची पण त्याच्यासाठी काही साहित्य लागतंय. कृष्णानं सांगितलं, तुम्ही काहीच करू नका, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. फक्त एकच गडबड करू नका, हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. चलत असताना फक्त त्या ठिकाणी हळून जायचं आणि बोलायचं कोणाला काही नाही. याच्यातही मतितार्थ आहे महाराज. हळूहळू चाला म्हणजे परमार्थात गडबड जमत नाही. आज माळ घातली आणि उद्या देव भेटला असं होत नाही. हळूहळू चाला विठाल विठाल. आणि कोणी कोणाशी न बोला म्हणजे केलेला परमार्थ सांगू नका, कारण सांगितल्यानंतर पुण्य नष्ट होते. म्हणून कोणी कोणाशी, हे मी म्हणलं ना, ह्या सगळे ते काही असणार काल्यातले जे अभंग आहेत त्याच्यात 2 अर्थ निघतात प्रत्येक अभंगाचे, असा त्याचा भावार्थ आहे त्याही अभंगाचा. आणि मग सगळेजण निघाले. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे माझे, म्हणजे माझ्या माग म्हणजे देवानं सांगितलेला मार्ग, देवाचा मार्ग म्हणजे गीतेचा मार्ग. उगाच कोणत्याही त्या ठिकाणी सोम्या गोम्यानं लिहिलेलं ऐकून त्याच्या मागं जाण्यापेक्षा गीतेत जे सांगितलंय, ज्ञानेश्वरीत जे सांगितलंय, अवघे माझ्या मागे मागे, तरच तुम्हाला परमार्थ साध्य होईल. असो, असाही त्या अभंगाचा मतितार्थ होतो. आणि मग भगवंताच्या सोबत हे गडी निघाले. भगवंतानं सांगितलं, तिथं जात असताना काही
हत्यारं सोबत घ्यावं लागतील, काट्यासोबत घ्या, गाळ झालेली माती सोबत घ्या, काही खडे सोबत घ्या आणि काठी सोबत घ्या. हे कशासाठी कृष्णा? काठी याच्यासाठी की कोणतं मडकं रिकामय कोणतं भरलेलं कळलं. टाणकन वाजलं म्हणजे रिकामय कळलं, आणि भरलेलं कोणतं येते, भातकन वाजलं म्हणजे कळल भरलेलं येते. बरं, हे खडे कशासाठी? खडे याच्यासाठी म्हणले समजा लईच वर असलं तर असं मारून बघता येईल म्हणले. पुन्हा काटे कशासाठी? अरे गवळणी मागं लागल्यानंतर हे काटे टाकता येतील ना. काय काटे मोडला म्हणजे ही निघते ना, ती कोल्हापुरी घालून आल्यावर मग नंतर म्हणले हे माती घ्यायची आणि लई जवळ आली की डोळ्यात फेकायची. चष्मा नव्हता त्यावेळेला. विठाल विठाल. अशा प्रकारचं भगवंतानं या चोरीचा अट्टहास केला. आणि अशी काही चोरी करायची की कोणालाच कळू दिलं नाही. पहाती गवळणी दुसऱ्या दिवशी तवती पालती दुधानी. पण काही दिवसानं त्यांच्या लक्षात आलं, म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. का त्यांना कळालं? तर चोरी झाली की एक खून देव सारखीच ठेवायचे, ते दुधाने पालती करून ठेवायचे. मग ते सगळ्यांच्याच घरी असं दिसू लागल्यावर कळालं चोर एकच असला पाहिजे. आणि जेवढ्या चोऱ्या करून सापडत नाही म्हणजे 100% तया विन हे नासी नवे दुसरी या आयशी. दुसरी टॅक्ट एवढी कोणाला येणार नाही म्हणले. आणि म्हणून हे का नाही, तयाविन हे नाशी नवे दुसरी आयशी सवे तुकया मेला त्याने अगुना आणिला. अशा प्रकारे गवळणींची चर्चा चालू. भगवंतानं मोठा अट्टहास केला, अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत, चोरीची लीला केली, त्याच्या मागे काही कारण होते, त्या सगळ्या गोष्टी भगवंतानं केल्या. आणि करत असताना शेवटी जास्त गाराने यायला लागले, आहे का नाही. अनेक प्रकारच्या गवळणी सांगायला लागल्या. पहिली आली धावणी बाई आणि काय केली करणी, आहे का नाही. प्रत्येकानं वेगवेगळं गारानं सांगितलं. एकीनं सांगितलं सून होती माझी गर्भिणी तिशी पुशे चक्रपाणी कैशी झाली सवो गर्भिणी तवती झिडकावी जवळ आला धावणी पोट पाहे चाचपोनी म्हणे न कळे देवाची करणी. असं काहीतरी भगवंतानं विचित्र लीला करावा. कोणी रांगोळी सुंदर काढली की अष्टदळ काढले अंगणी वरी मुते चक्रपाणी. असं सगळ्या लोकांना गावामध्ये त्रस्त करून सोडलं. एका बाईच्या घरी गेले, त्या बाईनं सांगितलं कृष्णा कोणाच्याही घरी जातोस चोऱ्या करतोस म्हणले, माझ्या घरामध्ये येऊन दाखव. कृष्णानं सांगितलं कोणाचं घर? माझ्या बापाचं घर आहे म्हणले. आणि असं म्हणल्याबरोबर महाराज अशी जे कानाखाली देवानं म्हातारडीच्या दिली, देईन मी तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. देवानं सांगितलं म्हातारडे तू जन्माला आलं नव्हतीस तवा बी हे इटा माती वाळू शिमीट मीच तयार केलेलं आहे, आणि तू मरणार आहेस तवा बी हे घर इथंच राहणार आहे. माझ्या बापाचं काय सांगायलीस? देवाला जमत नाही महाराज. जे जे असं म्हणतील त्याला कानाखाली वस्तीस, फक्त कळत नाही कोणाच्या घरी एडपटले कुरु जन्मत आहे, कोणाच्या घरी जावाईच पिदाडा निघतंय. हे देवानं घातलेली चापटच आहे. विठाल विठाल. देईन मी तोंडावर. देवाला हे आवडत नाही. काय आवडत नाही? माझं बापाचे हे घर ते माझं म्हणलं की देवाला सहन होत नाही. देव म्हणतात हे सगळं जग निर्माण केलंय, पृथ्वी निर्माण केली मी. शेताला माझं म्हणता व्यवहारापुरतं पाळा हरकत नाही, पण माझं म्हणायला तुमचा 7 पिढ्या मेल्या त्याच्या आधी. बरं ठीक आहे, कुरुक्षेत्रात युद्ध झालं कौरव पांडवांचं, बरोबर आहे. हस्तिनापूरचं राज्य प्राप्त व्हावं म्हणून त्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यातलं हे एक कारण आहे. हस्तिनापूर जागेवरच राहिलं, कौरवही गेले आणि पांडवही गेले. कुरुक्षेत्र आज लोक टूर मध्ये बघायला जातात. म्हणजे जमीन जागेवर राहिली आणि जे भांडण करणारे निघून गेले. म्हणून देवाला हे माझं म्हणणाऱ्याचा त्या ठिकाणी तिरस्कार येतो. अशा प्रकारचा त्याचा भाव आहे. असे अनेक प्रकारच्या खोड्या भगवंत करायला लागले. आणि गोपाळांसोबत भगवंत मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी खेळायचे. आणि खेळत असताना ज्यावेळेस स्वर्गातील देव बघायचे त्यावेळेला त्यांना मोठा आश्चर्य व्हायचं. कानोबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती धन्य आमा मनविती आला ल. मोठं गोड वर्णन आलेलं आहे का नाही. आजगर मारिला वडवाळ न गिळीला गोवर्धन उचललीला आबा बाबा मामा मारू गेलासी आपटिले गजासी मल्ल युद्ध खेळलासी हुतू तू तू तू. नामदेवराच्या गवळणी येते. विठाल विठाल. असे भगवंतानं लीला वेगवेगळ्या केलेल्या आहेत. अजगरासारखा आगासूर मारला, वडवानळ 12 गाव अग्नी त्या ठिकाणी प्राशन करून घेतला.
तसे अनेक लीला करायला लागले आणि शेवटी जास्त त्रस्त केल्याच्या नंतर मात्र आईशी ऐकता गाराणी, यशोदे नयनी आले पाणी. आणि मग कृष्णा खोडी दे टाकूनी, आहे का नाही, कृष्णा आता बजालं बडे, किती तू लोकांना त्रास देतील, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्या आता तू वनात जायचं आणि मग गायी घेऊन भगवंत चारण्याच्या निमित्तानं गोकुळामध्ये गोवर्धनामध्ये त्या ठिकाणी त्या पर्वताच्या ठिकाणी जायचे. कारण गायीची सेवा कशी करावी हे देवानं कृष्ण अवतारामध्ये सांगितलं, आहे का नाही. गोसेवेचा मोठा महिमा शास्त्रानं सांगितलेला आहे. गायीच्या सेवेचे विधान, गोग्रास द्यावा जे तृण, करावे अंग कुरवाळण, इतुकेनी प्रसन्न मी होय. एकनाथी भागवतातली ओवी आहे की गायीच्या अंगावर पाठ हात फिरवला, तिला खाऊ घातलं तरी भगवंत म्हणतात मला फार आनंद होतो. आणि ही गोसेवा देवानं जगाला दाखवण्यासाठी गायीची सेवा गोकुळामध्ये केली आणि मोठ्या आनंदानं भगवंत त्या ठिकाणी ही गोसेवा करायचे, आहे का नाही. किती गायी होत्या, आई मी तुझा एकुलता एक, गायी राखितो 9 लाख, गायी राखून झिजली नख, मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. यशोदेनं सांगितलं 11 वाजले 2 मिनिटं थांबा, आता विठाल विठाल. 11 म्हणजे टाइम झालेला आहे, त्याला 11 म्हणतात. 11 म्हणण्याचं कारणच आहे आता पोटाला भूक लागलेली असते, करायची वेळ झालेली आहे, असू द्या. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी गायी चरवायसोबत खेळायला लागले. खेळत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळले. ते खेळत असताना हुतुतू हमामा हुंबरी, हे का नाही, एकमेका देवमुखी सुके घालू हुंबरी, अशा प्रकारचा खेळ खेळला. आणि गोपाळानं सांगितलं देवा आता भुका लागल्यात, आम्ही काही नाश्ता करून आलो नाहीत, काही नाही, आहे का नाही, आता वेळ झाली म्हणले. मग कृष्णाने सांगितलं हरकत नाही, तुम्हाला भुका लागल्या असल्या तर मग काढा आपापल्या शिदोऱ्या, आहे का नाही. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. आणि मग एका खडकावरती भगवंत बसले. खडकी सोडियल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्या रे दही भात, प्रसाद देतो आमा देतो पंढरीनाथ, मुदा घेऊन या करी, पेंद्या वाटितो शिदोरी, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. त्या खडकावरती भगवंत बसले. प्रत्येकाच्या शिदोऱ्या सोडलेल्या देवानं एकत्रित केल्या. याच्यातही कारण असं होतं की सगळं एक केल्याच्या नंतर भिन्नता राहत नाही. कोणाची गरीबाची भाकरी असेल तर कोणाच्या श्रीमंताचं पुरणपोळी असेल, ते भिन्नता भगवंतानं ठेवली नाही. एकत्रित सगळा प्रसाद केला, त्याच्यात आपलं दही लोणी मिसळलं आणि तो एकत्रित काला निर्माण केला. डाव्या हाताच्या तळ हातावरती तो प्रसाद घेतला. त्या बोटांमध्ये, कोणत्या बोटामध्ये, सांधीमध्ये फळाची फोड कोरून ठेवली, कुठंतरी लोणच्याची त्या ठिकाणी फोड अशी सांधीमध्ये ठेवली. इतकं बारीक वर्णन शुकाचार्य श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये 13व्या अध्यायाच्या विशेष करून 11व्या श्लोकात वर्णन करतात. बिभ्रद बेदम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणे मसुर कवलम तत्फलांगनेषु, तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नरमभि स्वये, स्वर्गे लोके विशति भुभुजे, यज्ञोपाल केले गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे ही काल्याचा इथं नाही का प्रसाद आणला, त्याला दह्याचं थोडंसं मिसळून इकडे आणा, मध्ये आणा, तो इथंच आणा.